वळ्यात पुढच्या बातमीकडे मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना वाहनांची मोठी वर्दळ मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळते। यामुळे मुंबई पोलिसांनी आता वेगळी शक्कल लढवली आहे। अत्यावश्यक सेवेतील कारवर आता स्टिकर लावण्यात येत आहेत। पिवळ्या रंगाचा स्टिकर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या गाडीवर असणार आहे, तर लाल रंगाचा स्टिकर हा मेडिकल क्षेत्रातील व्यक्तींच्या गाडीवर लावण्यात येणार आहे। मुलुंड टोल नाक्यावर पोलीस हे स्टिकर वाहनांवर लावत असून विना स्टिकर गाडीला मुंबईत प्रवास करण्यास परवानगी मिळणार नसल्याचंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः मुलुंड टोल नाक्यावर येऊन गाड्यांवर हे स्टिकर लावले आहेत। मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढतीये, मात्र तरी देखील मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई पोलिसांकडून आता ही अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे। अत्यावश्यक सेवेतील कारवर आता स्टिकर लावण्यात येणार आहे। पिवळ्या रंगाचा स्टिकर हा अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या गाडीवर असणार आहे, तर लाल रंगाचा स्टिकर हा मेडिकल क्षेत्रातील व्यक्तींच्या गाडीवर लावण्यात येणार आहे। मुलुंड टोल नाक्यावर पोलीस हे स्टिकर वाहनांवर लावतात, तर विना स्टिकर गाडीला आता मुंबईमध्ये प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः मुलुंड टोल नाक्यावर येऊन गाड्यांवर हे स्टिकर लावले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर। तुषार, आता मुलुंड टोल नाक्यावर हे स्टिकर लावण्यात आलेले आहेत, काय अधिक माहिती द्या? करोना आपण जर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग हा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक वेगळी कल्पना सुचवली होती आणि ती प्रत्यक्षात आपल्याला ऍक्शन मोडवरती उतरताना पाहायला मिळतात। मुंबईमध्ये यापुढे जी वाहनं असणार आहेत त्या वाहनांवरती 3 प्रकारचे स्टिकर असणार आहेत। लाल रंगाचा जो स्टिकर असणार आहे तो मेडिकल क्षेत्रातील डॉक्टर यांना लावण्यात येणार आहे। जो हिरव्या रंगाचा स्टिकर असणार आहे जी वाहतूक होते, जी ग्रोसरी जो मालवाहतूक केली जाते त्यासाठी लावण्यात येणार आहे। जो पिवळ्या रंगाचा जो स्टिकर आहे तो स्टिकर प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेमधले जे कर्मचारी आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील किंवा जो कोणी नोकरीला जात असताना अत्यावश्यक कर्मचारी असेल त्यांच्या गाडीवरती लावण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त कोणतीही गाडी जर असेल तर त्या गाडीवरती मुंबई पोलीस त्यांना परवानगी देणार आहेत, त्या गाडीवरती कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर मुंबई पोलिसांनी एक वेगळी कल्पना आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहत असाल मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे सध्या मुंबईच्या टोल नाक्यावरती आहेत आणि ते आपल्याला सर्व गाड्यांची पाहणी करताना पाहायला मिळतात। स्वतः त्यांनी अनेक गाड्यांवरती स्टिकर सुद्धा लावल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मुंबईमध्ये जी वाहनांची गर्दी होती ती गर्दी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी वेगळी कल्पना आखल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः मुंबई पोलीस आयुक्त आपल्याला भाष्य देखील करताना पाहायला मिळणार। आपण ही दृश्य पाहताय मुंबई टोल नाक्यावरती सगळे शांत प्लीज। चला पाय तर मुंबई पोलिसांकडून ही आता अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे। कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच वर्दळ मात्र कमी होत नव्हती, यामुळे पोलिसांनी आता ही वेगळी शक्कल लढवलेली आहे। अत्यावश्यक सेवेतील कारवर आता स्टिकर लावण्यात येणार आहेत, तर मुलुंड टोल नाक्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे स्वतः येऊन त्यांनी गाड्यांवर हे स्टिकर लावलेले आहेत। पिवळ्या रंगाचा स्टिकर हा अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या गाडीवर असणार आहे, तर लाल रंगाचा स्टिकर हा मेडिकल क्षेत्रातील व्यक्तींच्या गाडीवर लावण्यात येणार आहे। मुलुंड टोल नाक्यावर पोलीस हे स्टिकर वाहनांवर लावतात। सध्या विना स्टिकर गाडीला मुंबईमध्ये प्रवास करण्यास परवानगी मिळणार नसल्याचं देखील यावेळी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः मुलुंड टोल नाक्यावर येऊन हे स्टिकर लावलेले आहेत। त्यामुळे आता यामुळे तरी नागरिक नियमांचं पालन करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते। मुंबईतही कोरोनाचा उद्रेक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कडक निर्बंध असताना देखील अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात। विनाकारण अनेक वाहनं मुंबईच्या रस्त्यांवर दिसून येतात आणि त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून ही शक्कल लढवली गेलेली आहे।
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी त्यांच्या गाड्यांना आता हे स्टिकर लावण्यात येणार आहेत। अत्यावश्यक सेवेतील कारवर स्टिकर असणार आहे आणि ज्या कारवर स्टिकर नाही आहेत अशा कारला मुंबईमध्ये येण्यास परवानगी मिळणार नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय।